यानंतर बातमी नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भातले आक्षेपार्ह चित्रफितीमुळे नरहरी झिरवाळ अडचणीत सापडले। तर लाचखोरी प्रकरणानंतर झिरवाळ पुन्हा अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री आता अडचणीत आलेला आहे। या संदर्भात आम्ही नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये। तर एका मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपलेला असतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी झिरवाळांच्या आक्षेपार्ह व्हिडिओवर दिली आहे। झिरवाळांची विकेट काढण्यासाठी माजी मंत्र्याचं षडयंत्र असल्याचा दावाही वडेट्टीवारांनी केलाय। तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं अधपतन झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। जे नको आहे ते टार्गेट होत आहे। प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची, स्पर्धा खूप आहे त्यामध्ये। एक मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसला, त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढण्यासाठी तिसरा लाईनीतच आहे। तर अशा यामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे। आता एक मोठं नाव येते की याच्या मागे ट्रॅप करण्यामागे ही जागा खाली करून घेण्यासाठी झिरवाळांची जो माजी मंत्री आहे तोच हे सगळं करतो आहे। म्हणजे त्याची जागा खाली झाली तर माझी एंट्री होईल, तो मेला की मी जिवंत राहील, असं सगळं प्रकार या सरकारमध्ये राजरोसपणे सुरू आहे। एखाद्याच्या बेडरूममध्ये जाऊन कोणी सिद्ध व्हायचं आणि ते व्हिडिओ बाहेर काढून त्याच्यावर चर्चा करणं हे कोणालाही जर्नलिझममध्ये, पत्रकारितेमध्ये किंवा राजकारणामध्ये या क्षणी योग्य वाटत नाही। पण एक मात्र खरं की महाराष्ट्रातल्या राजकारणाचं, राजकीय नेतृत्वाचं, अध्यात्माचं, हिंदुत्वाचं एक प्रकारे अधपतन गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षाची राज्यात आल्यापासून झालेलं आहे। झिरवाळांचे जो तुम्ही जे काही व्हिडिओ पाहतायत ना, ते तुम्ही लक्षात घ्या, हे काढल्या गेलेले 2-3 अँगलने त्याचे व्हिडिओ काढले गेलेले आणि झिरवाळ तिथे झोपताना दिसतात। आता त्या प्रकरणात नेमकं काय आहे मलाही माहीत नाहीये, पण त्याची चौकशी जरूर केली जाते। पण अशा प्रकारे एखाद्याला ट्रॅप करणं हा सुद्धा गुन्हा ठरतो। म्हणून तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा जर केअरफुली पाहिला तो मला वाटतं बरोबर झिरवाळांना त्याच्यामध्ये थोडा ट्रॅप केल्याचं दिसून येते। पण तरी मुख्यमंत्री महोदय त्याची चौकशी करतील आणि योग्य ती कारवाई करतील। परंतु अशा पद्धतीनं झिरवाळांसारखा एक ज्येष्ठ व्यक्ती, आदिवासी समाजाचं नेतृत्व करणारा व्यक्ती, आता याच्यात हे त्यांना अडकवलेलं आहे की काय याचा तर तपास करावा लागेल। कारण माणूस समजा एखाद्या वेळेस स्पष्ट बोलतो, एखादा असं करेल तर तो कॅमेरा कशाला ठेवाल, याचा अर्थ कोणीतरी फसवून त्यांना हे केलेलं आहे। पण तो अशा पद्धतीचं कृत्य करणं हे गुन्हा, एवढंच मी सांगतो।